नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका. पाठ 24 आपले कपडे. या ठिकाणी दिसणारं चित्र पहा आणि हे कोणत्या दिवसातलं आहे ते सांगा. हे आहे हिवाळा. हे चित्र उन्हाळा आणि हे चित्र पावसाळा. सगळ्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरलेले दिसतायत की नाही? म्हणजेच वेगवेगळ्या वातावरणात आपण वेगवेगळे कपडे वापरतो. हवेतल्या बदलांमुळे वर्षाचे 3 मुख्य भाग पडतात. त्यांना म्हणायचं ऋतू. ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. प्रत्येक ऋतू साधारण 4 महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येतच असतात. त्याला म्हणायचं ऋतुचक्र. ऋतूनुसार निसर्गात आणि परिसरात बदल होतात. उन्हाळा हा ऋतू कोणत्या महिन्यात येतो? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. बरोबर. पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बरोबर. आणि हिवाळा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. छान. आता हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण कसले कपडे घालतो? उबदार कपडे. आणि उन्हाळ्यात सुती कपडे. पावसाळ्यामध्ये आपलं संरक्षण कसं आपण करतो? छत्री घेऊन किंवा रेनकोट घालून. बरोबर. आपला देश फार मोठा आहे आणि त्यामुळे लोकांच्या कपड्यात प्रदेशानुसार विविधता आढळते. पुरुष कोणते कपडे घालतात? तर शर्ट, पॅन्ट, धोतर, सदरा, पायजमा, लुंगी आणि याशिवाय डोक्याला टोपी, मुंडासे, फेटा किंवा पगडी वापरतात. स्त्रिया कोणते कपडे घालतात? साडी, सलवार कमीज, फ्रॉक किंवा पॅन्ट शर्ट सुद्धा वापरतात. सण आणि उत्सव असेल तर लोक नटून थटून जातात, पारंपरिक पोशाख घालतात, भरजरी कपडे घालतात, वेगवेगळ्या रंगांचे, नक्षीचे कपडे घालतात. यालाच म्हणायचं कपड्यातली विविधता. प्रामुख्याने ऋतूनुसार कोणते कपडे घालायचं हे ठरतं, परंतु परंपरा, आवड, व्यवसाय यावरून सुद्धा कोणते कपडे घालायचं ते ठरतं. शाळेत जाताना तुम्ही गणवेश घालता की नाही? मग सगळ्यांनी एकाच प्रकारचा गणवेश घातल्यामुळे तुम्ही शाळेत एकसारखे दिसता. तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते, होय की नाही? मग आता काही व्यवसायांमध्ये वापरले जाणारे पोशाख बघूया. पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो. कोण असतील? डॉक्टर. निळे कपडे घालून आग लागली की मी ती विझवतो. कोण असेल? अग्निशामक दलातले लोक. खाकी कपडे घालून मी तुम्हाला नेहमी दिसतो. भांडण तंटे झाले तर मी तिथे पोचतो. पोलीस. मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते. नर्स. मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो. सैनिक. आता मंजित आणि सानिया यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे. तर तिथे वापरण्यासाठी त्यांनी खालीलपैकी काय काय सोबत घ्यावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही निवडलेल्या चित्राखाली बरोबर अशी खूण करा. बरोबर, 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 बरोबर. यानंतर स्वाध्याय. गणवेश घालावा लागतो अशा 3 व्यवसायांची नावे सांगा. हवाई सुंदरी,
कामगार, वकील. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.